कोणत्याही देशाची खरी ताकद कशात असते? तर ती असते तिथल्या लोकसंख्येत. कारण देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती ही लोकसंख्येवर आणि तिच्या गुणवत्तेवरच अवलंबून असते. चला तर मग आज आपण भारत आणि ब्राझील या दोन मोठ्या देशांच्या लोकसंख्येची रंजक कहाणी समजून घेऊया. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, भारत जगाच्या फक्त 2.4% जमिनीवर वसलाय, पण इथे जगातील तब्बल 17.5% लोक राहतात. या उलट ब्राझील, जो भारतापेक्षा दुप्पट मोठा आहे, तिथे जगातील फक्त 2.8% लोकसंख्या आहे. आणि हा जो फरक आहे ना, तोच तर खूप इंटरेस्टिंग आहे. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? तर ह्या दोन्ही देशांमधील लोकसंख्येचे आकडे, ते कुठे राहतात, त्यांची वय आणि लिंगरचना कशी आहे, आणि भविष्यात काय चित्र दिसू शकतं, ह्या सगळ्यावर एक नजर टाकूया. चला सुरू करूया पहिल्या भागापासून आणि बघूया हे आकडे नक्की किती मोठे आहेत. विचार करा, 2011 मध्ये भारताची लोकसंख्या होती तब्बल 121 कोटी, ज्यामुळे तो जगात दुसऱ्या क्रमांकावर होता. तर दुसरीकडे ब्राझील 2010 मध्ये 19 कोटी लोकसंख्येसह जगात 5व्या क्रमांकावर होता. म्हणजे आकड्यांवरूनच आपल्याला हा फरक किती मोठा आहे हे स्पष्ट दिसतंय. आता लोकसंख्या किती आहे हे तर आपण पाहिलं, पण पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लोक राहतात कुठे? कारण फक्त आकडा महत्त्वाचा नसतो, तर त्याचं वितरण कसं आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला आधी ब्राझीलचं बघूया. तिथे सरासरी लोकसंख्येची घनता आहे फक्त 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. आणि आता भारताकडे वळूया. इथे हाच आकडा थेट 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरवर पोहोचतो. म्हणजे विचार करा किती प्रचंड फरक आहे हा. पण मग प्रश्न पडतो की वितरणात एवढा मोठा फरक का? याच्यामागे काय कारणं असू शकतात? याचं उत्तर दडलंय तिथल्या भूगोलात आणि अर्थातच आर्थिक कारणांमध्ये. भारतात जिथे सुपीक जमीन आहे, पाण्याची सोय आहे, जसे की उत्तरेकडील मैदानी प्रदेश, तिथे लोकसंख्या खूप दाट आहे. याउलट ब्राझीलमध्ये बहुतेक लोक पूर्वेकडील किनारपट्टीवर राहतात, कारण तिथे हवामान चांगलं आहे आणि उद्योगधंदे आहेत. आणि दोन्ही देशांमध्ये एक साम्य आहे. ॲमेझॉनचं खोरं असो किंवा हिमालय, अशा दुर्गम भागात लोकवस्ती खूपच कमी आहे. आकडे तर खूप झाली. आता जरा या आकड्यांच्या मागे असलेल्या माणसांबद्दल बोलूया. म्हणजे ह्या देशांमधली वय आणि लिंगरचना कशी आहे ते पाहूया. पुढची तुलना समजून घेण्यासाठी लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे समजून घेऊया. याचा सोपा अर्थ आहे, दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे. आणि इथे ना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक समोर येतो. ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे, म्हणजे तिथे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. याच्या अगदी उलट भारतात हे प्रमाण 1000पेक्षा कमी आहे, म्हणजे इथे पुरुषांची संख्या जास्त आहे आणि याचे सामाजिक परिणाम खूप दुर्णामी असतात. भारतातली हीच परिस्थिती आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या मोहिमांची गरज का आहे हे अगदी स्पष्ट करून सांगते. हा देशासाठी खरंच एक खूप महत्त्वाचा सामाजिक विचार आहे. एखाद्या देशाच्या लोकसंख्येची रचना समजून घ्यायची असेल ना, तर त्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, लोकसंख्येचा मनोरा. असं म्हणतात की लोकसंख्येची कहाणी तिच्या मनोऱ्यात लिहिलेली असते. हे आहेत दोन्ही देशांचे लोकसंख्या मनोरे, डावीकडचा ब्राझीलचा आणि उजवीकडचा भारताचा. आता ह्या मनोऱ्याचा जो तळ आहे म्हणजे पाया, तो लहान मुलांची संख्या दाखवतो. मधला भाग म्हणजे काम करणारी लोकसंख्या आणि वरचं टोक म्हणजे ज्येष्ठ नागरिक. आणि या चित्रांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, जी ह्या वाक्यात सांगितली आहे, भारतात तरुण पिढी खूप मोठी आहे, ज्याचा सरळ अर्थ होतो की आपल्याकडे काम करणारं मनुष्यबळ जास्त आहे. थोडक्यात सांगायचं तर भारताच्या मनोऱ्याचा रुंद पाया आपल्याला सांगतो की भविष्यात इथे काम करणारी लोकसंख्या मोठी असणार आहे.
या उलट ब्राझीलचा निमुळता होत जाणारा पाया आणि रुंद होत जाणारं शिखर हे दाखवतंय की तिथली लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकते आहे, जे एक वेगळंच आव्हान आहे. चला आता शेवटच्या भागाकडे वळूया. भविष्यात काय होणार आहे? हे देश कोणत्या दिशेने चालले आहेत? लोकसंख्या वाढीचा वेग दोन्ही देशांमध्ये कमी होतोय, पण यात एक गंमत आहे. ब्राझीलमध्ये हा वेग खूपच जास्त कमी झालाय. भारतात वेग कमी होत असला तरी आपली मूळ लोकसंख्याच इतकी मोठी आहे की दरवर्षी त्यात पडणारी भर ही खूप मोठी असते. आता बोलूया आयुर्मानाबद्दल. ब्राझीलमध्ये लोक सरासरी 75 वर्ष जगतात, तर भारतात 68 वर्ष. पण यातली खरी इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की 1960 मध्ये भारतीयांचं सरासरी आयुर्मान फक्त 41 वर्ष होतं. म्हणजे विचार करा केवढी मोठी प्रगती झालीय. साक्षरतेच्या बाबतीत पाहिलं तर ब्राझील 92.6% पुढे आहे, तर भारताचा दर आहे 72.2%. पण इथेही चांगली बातमी ही आहे की भारतात साक्षरतेचं प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. तर ह्या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते. भारताची जी ही प्रचंड तरुण लोकसंख्या आहे ती एक आव्हान नाहीये, तर ती भारतासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. आणि मग हाच विचार आपल्या मनात येतो. एकीकडे ब्राझील आपल्या वृद्ध होत जाणाऱ्या समाजाची सोय लावतोय, तर दुसरीकडे भारतासमोर प्रश्न आहे की आपल्या या प्रचंड मोठ्या तरुण पिढीला शिक्षण, रोजगार आणि संधी कशा द्यायच्या, जेणेकरून हीच पिढी देशाचं भविष्य घडवेल. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात भारताचं पुढचं शतक दडलेलं आहे.